मे महिना चालू आहे त्यामुळे गावचा रानमेवा भेट म्हणून आली आहे. तर त्यात आली ही पानासकट टवटवीत अशी करवंद. त्याचं आपण थोडंसंच लोणचं करणार आहोत. सर्व करवंद पानापासून वेगळी केली, त्यानंतर ती स्वच्छ धुतली आणि त्यानंतर त्याचे 4 भाग कट करून घेतले आणि त्यातील जी बिया असतात त्या मी काढून टाकल्या. करवंद चिरणं हे खूप वेळखाऊ काम आहे. करवंद कट करत असताना चाकूला आणि हाताला तेल लावाच, नाहीतर त्यातील जो चीक आहे तो सारखा चिटकत राहतो. तरी पण 2 तास लागले मला हे वाटीभर करवंद साफ करायला. कढईत घ्यायचं चमचाभर तेल, जिरे, मोहरी, हिंग, 2 हिरव्या मिरच्या थोडं तेलात परतायचं. नंतर धणेपूड, हळद, त्यानंतर आपण साफ केलेली करवंद आहेत ती टाकायची. थोडं परतायचं. झाकण ठेवून करवंद थोडा वेळ शिजू द्यायची. थोडा वेळ करवंद शिजल्यानंतर त्यामध्ये 1 वाटीभर साखर घालायची. साखर विरघळेपर्यंत ही करवंद त्या साखरेच्या पाकामध्ये शिजू द्यायची. साखर विरघळल्यानंतर करवंदाचं गोड चवीचं हे लोणचं आपलं तयार आहे. लोणचं थोडंसंच आहे त्यामुळे बॉटल ही छोटीशीच आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.